जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मराठी जी के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो. आपला हा पोलीस भरती विशेष सिरीजचा दुसरा भाग आहे. तर आता आपण बघणार आहोत नेमके पोलीस भरतीसाठी विचारण्याचा जो पॅटर्न आहे चालू घडामोडीचा तो कसा आहे. आपण मागच्या 3 वर्षाच्या पेपरचं ॲनालिसिस केलं वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्ह्याच्या. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नागपूर या विभागाचा जास्त करून आपण अभ्यास केला मागच्या 3 वर्षाच्या पेपरचा. तर त्यात आपल्याला आढळून आलं की या विषयाचं नेमकं महत्त्व काय आणि महत्त्वाचे केंद्रबिंदू सध्या काय, सध्याचा ट्रेंड काय चालू आहे परीक्षेला विचारण्याचा, प्रश्न विचारण्याचा, आणि सर्वात जास्त प्रश्न कोणकोणते येतात. कारण आपण बघितलं काही काही प्रश्न हे रिपीट येत आहे. कधी मागच्या वर्षी आलेले तोच प्रश्न किंवा 1-2 प्रश्न बदलून फक्त त्याला फिरून तोच प्रश्न परत विचारला जातो आहे. तर तो प्रश्न नेमका कसा विचारला जातो आहे आणि कोणते ते प्रश्न आहेत जे की आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. तर त्याच्यावरती आपण सध्या विचार करणार आहोत. तर ह्या विषयाचं नेमकं महत्त्वाचं काय आहे, कारण हा विषय 25 मार्काला आहे आपल्याला, चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज. मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही बाकीचे गणित, मराठी हे विषय तुम्ही तोंडपाठ करून सगळ्या गोष्टी म्हणजे अंदाज लावू शकता की हा माझं गणित एवढं कच्चं आहे, पक्कं आहे. पण तुम्ही जी केच्या बाबतीत कन्फर्म नाही राहू शकत. पण त्यासाठी तुम्हाला जी केसाठी जास्त मेहनत घ्यावं लागते की अरे यार कोणता प्रश्न येईल. तर त्या हिशोबाने जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर जनरल नॉलेज हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या ज्या घटना आहे त्याचा आढावा घेता येतो. पोलीस प्रशासनाच्या संबंधित असाल, चालू घडामोडी ज्या काही आपल्या आजूबाजूला घडामोडी घडत आहे त्या घडामोडींचा आढावा घेऊन परीक्षा विभाग आपल्याला प्रश्न विचारत असतो की तुम्ही त्या बाबतीत किती अपडेट आहे. तर तो विचारण्याचा प्रयत्न या विषयामध्ये जास्त होतो. आणि मेन म्हणजे या विषयाचा फोकस जो आहे हा गेम चेंजर आहे. 1 मार्क 2 मार्काने ज्यांचं उगतं त्यांच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट विषय आहे. कारण की ह्या 25 मार्कामध्ये ज्यांनी स्कोअर केला तो मेरिटमध्ये येतो. कारण हाच विषय जो तुम्हाला मेरिटमध्ये आणू शकतो. आणि मेन म्हणजे वेळेची बचत होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 1-2 सेकंदात फक्त प्रश्न वाचला, डायरेक्ट टिक मार्क करून त्याचं उत्तर देऊ शकता. तर त्यासाठी आपल्याला हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आता यात केंद्रबिंदू कोणकोणते, नेमकं कशावरती चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जात आहे आजकाल. जर आपण बघितलं नीट लक्ष देऊन मागच्या 3 वर्षाचं विश्लेषण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की महाराष्ट्राच्या भूगोलवरती 5 ते 7 प्रश्न येतात अंदाजे. आता भूगोलावरती कोणत्या प्रकारे येतात, जे लोकलचे आहेत जिल्हा वाईज. समजा जर तुम्ही पुणे जिल्ह्याचा फॉर्म भरला आहे तर तिथल्या नद्याच्या बाबतीत विचारतील, जिल्ह्याचे तालुके विचारतील, त्याचे किल्ले वगैरे कोणकोणते ते विचारतील, धरणं विचारतील, किंवा ज्या प्रसिद्ध जागा आहे, फेमस ज्या जागा आहेत त्या बाबतीत इतिहासात विचारतील की कशासाठी प्रसिद्ध आहे. तर भूगोलावरती जास्त करून त्या जिल्ह्याच्या 5 ते 7 प्रश्न डेफिनेटली राहतात. संविधानावरती आजकाल प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे तर 2 ते 3 प्रश्न नक्कीच येतात. त्यात काय येतं, कलम वगैरे येतं एखादं, राष्ट्रपतीवरती येतो किंवा पंचायत राजवरती डेफिनेटली येतो. आजकालचं सध्या इलेक्शनचा टाईम आहे आणि आत्ताच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यावरती डेफिनेटली प्रश्न येणार. तो पण लोकलच्या हिशोबाने आपण जास्त करून लक्ष दिलं पाहिजे. इतिहासावरती येतो जास्त करून 3 ते 5 मार्कासाठी. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासावरती, भारतापेक्षा महाराष्ट्रावरती जास्त फोकस येतो. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगात ज्या काही घटना घडल्यात तर त्यावरती एखादा प्रश्न येतो. आणि समाजसुधारक महात्मा फुले झालेत, शाहू महाराज झालेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेत, तर त्यांच्याविषयी एखादा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आजकाल पोलीस प्रशासनावरती सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिले 3-4 वर्षाच्या आधीचे जे पेपर होते त्यावरती जास्त फोकस नव्हता पोलीस प्रशासनावरती, पण सध्या पोलीस प्रशासनावरती फोकस येतो आहे. जसं की पदावरती, रँकिंगवरती विचारलं जातं आहे. प्रशिक्षण केंद्र
प्रशिक्षण केंद्रावरती येतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या जे महत्त्वाचं चालू आहे तर सायबर गुन्हे, तर त्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. सामान्य विज्ञानावरती 2 ते 3 राहतात, पण जास्त फोकस नाही राहत. जास्त फोकस सामान्य विज्ञानावरती एक तर व्हिटॅमिनवरती राहतो, जीवनसत्व ABC, ते व्हिटॅमिन जे आहेत, आणि मूलभूत भौतिकशास्त्र, नॉमिनल फिजिक्स, जे फिजिक्स आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, तर ते फिजिक्स, ते भौतिकशास्त्र इथे विचारलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडी 4 ते 5 प्रश्न डेफिनेटली राहतात. जास्तीत जास्त 5च्या वरतीच प्रश्न राहतात. आता कशावरती राहतो? खेळावरती राहतो, एखादे पुरस्कार विजेता किंवा पुरस्काराचं वितरण राहतं, शासनाचे पुरस्कार त्यावेळेस विचारला जातो, सरकारी योजना ज्या चालू आहेत त्याच्यावरती हमखास एखादा प्रश्न येऊ शकतो, जसं की लाडक्या बहिणीवरती एखादा. तर त्यानंतर सध्याचा ट्रेंड जर आपण बघितला प्रश्न विचारण्याचा, तर मागच्या चालू घडामोडीमध्ये जर बघितलं तर मागच्या 8 महिन्यातल्या चालू घडामोडीवरती जास्त लक्ष देत आहे. ते तुम्ही पेपर वगैरे वाचता, वर्तमानपत्र वाचता, त्यात ज्या येणाऱ्या चालू घडामोडी त्याच्यावरती जास्त करून फोकस करून प्रश्न विचारले जातात. प्रश्न जे विचारले जातात ते काय, महाराष्ट्र केंद्रित जास्त आहे. भारत नाही, जग नाही, जास्त करून महाराष्ट्रावरती केंद्रित आहे. ज्या की नवीन नियुक्त्या होत आहे, महानगरपालिकेचे महापौर असतील, जिल्हा परिषदेचे असतील, किंवा आयुक्त वगैरे असतील, किंवा राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यावरती या नवीन नियुक्त्या ज्या होतात त्याच्यावरती जास्त करून प्रश्न विचारले जातात. नवीन सरकारी योजना असतील, लाडकी बहीण असेल, सोलार पॅनलची जी नवीन योजना चालू आहे ती, त्याच्यावरती नवीन पुरस्कार असतील, किंवा पुरस्कार जे 26 जानेवारीला जे पुरस्कार दिले जातात, जसे की भारत पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न या प्रकारचे पुरस्कार विचारले जातात. आता सामान्य ज्ञानमध्ये जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासनावरती प्रश्न येण्याचे चान्सेस सध्या जास्त वाढत आहेत, आणि ते जास्त विचारतात. पोलीस दलाची माहिती वगैरे विचारत आहेत, सायबर क्राईमवरती विचारत आहे, कायदे वगैरे किंवा एखादा कलम वगैरे येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा विशेष. सामान्य ज्ञान ज्या जिल्ह्यात तुम्ही पेपरचा फॉर्म भरला आहे तर तो जिल्हा विशेष तुम्हाला पक्का करावाच लागणार आहे. जिल्ह्याची सखोल माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि राज्यघटनेचा एखादा दुसरा प्रश्न बायलक आला तर तर त्यानंतर आपण बघू सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न, जे की रिपीट होतात. प्रत्येक परीक्षेला हे प्रश्न रिपीट होत आहे, तर त्यामुळे आपण याला फोकस करू की नेमकं प्रश्न विचारण्याचा पॅटर्न कसा आहे त्यांचा. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन पहिलं पुणे, नागपूर, मुंबई की नाशिक. त्याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई. मुंबईच्या कुलाबामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय? पहिलं ऑप्शन सेवा परमो धर्म, दुसरं ऑप्शन बहुजन हिताय बहुजन सुखाय, तिसरं ऑप्शन सदरक्षणाय खलनिग्रहणाय, चौथं कर्मण्येवाधिकार असते. आपण जसं लोगोमध्ये बघतो महाराष्ट्र पोलिसांच्या, तर त्या लोगोचाच ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय. त्याचा पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? भारत, चीन, नेपाळ की भूतान? त्याचं उत्तर आहे नेपाळ. खरं म्हटलं की चीन आणि नेपाळच्या सीमेवरती माउंट एव्हरेस्ट आहे, तर जास्त करून नेपाळ. तर नेपाळ याचं करेक्ट उत्तर आहे. तसंच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तर काय येईल, तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे मला. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? हा प्रश्न कॉमन आहे, नेहमी हा प्रश्न येतो म्हणजे येतो. तर पहिलं ऑप्शन आहे पुणे, अहिल्यानगर, नाशिक की गडचिरोली? तर त्याचं उत्तर आहे अहिल्यानगर. तर ते क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर. आता जर तुम्ही महाराष्ट्राच्या नकाशात बघितलं तर तुम्हाला नगर जिल्हा इथं ओळखता आला पाहिजे. तर नगर जिल्हा हे इथं बाजूला छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्हा. तर असं तुम्हाला याची लिंक लागली पाहिजे. इथं नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा,
धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा. अशी लिंक लागली पाहिजे तुम्हाला, की नकाशा बघता क्षणी तुम्हाला कळलं पाहिजे कुठला जिल्हा कुठल्या साईडला. त्याच्यानंतर भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू की आंध्र प्रदेश? त्याचं उत्तर आहे गुजरात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? इथं प्रश्न काय, पर्यटन राजधानी आणि कोणतं शहर. शहर महत्त्वाचं इथं. त्याचं ऑप्शन आहे कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर की नागपूर? त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. जर पर्यटन राजधानी आणि शहरच्या ऐवजी जिल्हा म्हणून त्यांनी ओळखला असतं तर सिंधुदुर्ग. पोलीस हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळला जातो? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 21 ऑक्टोबर की 1 मे? तर त्याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. तर तो का पाळला जातो त्याचं महत्त्वाचं कारण आहे की लडाखमध्ये हॉट स्प्रिंग नावाची जी जागा आहे तिथं शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो. 21 ऑक्टोबर. महत्त्वाचा प्रश्न आहे जो की पोलीस प्रशासनाशी निगडीत आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होतं? ऑप्शन पहिलं पंजाब, दुसरं आसाम, तिसरं जम्मू काश्मीर की नागालँड? त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर, जे की सध्या न्यूजमध्ये होतं आणि महत्त्वाचं पण आहे. घटनेचा एखादा प्रश्न येण्याची शक्यता इथं 370 वरती येऊ शकतात. 370 जम्मू काश्मीरला एक वेगळ्या राज्याचा दर्जा देत होतं, ज्यात त्यांचा स्वतःचा झेंडा, स्वतःचं राष्ट्रगीत, स्वतःची राज्यघटना आणि जम्मू काश्मीरचा नागरिक हा भारताचा नागरिक बनू शकत होता, पण उरलेल्या भारताच्या राज्यांचा नागरिक जम्मू काश्मीरचा नागरिक बनू शकत नव्हता, तिथलं नागरिकत्व घेऊ शकत नव्हता. खूप सारे नियम होते. तर 370 हे कलम हटवण्यात आलं आणि ते जम्मू काश्मीर या राज्याशी निगडीत आहे. तर महत्त्वाचा प्रश्न पोलीस प्रशासनाशी, सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कोणते पोर्टल सुरू केले? तर पहिला ऑप्शन महासायबर, पोलीस मित्र, सायबर कवच की ई-तक्रार? त्याचं उत्तर आहे महासायबर. सायबर गुन्ह्याची जर कोणाची तक्रार असेल, फ्रॉड वगैरे जास्त होत आहे सध्या, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, तर त्याची हेल्पलाईन आहे 1930. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, चंद्रपूर, नागपूर की मेळघाट? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिला आणि सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. तर चालू घडामोडी म्हटला, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहे 2026 नुसार? जे की पहिलं ऑप्शन आहे आचार्य देवव्रत, CP राधाकृष्णन, भगतसिंग कोश्यारी की C विद्यासागर राव? त्याचं उत्तर आहे आचार्य देवव्रत. त्यांच्या आधीचे होते CP राधाकृष्णन, जे की उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेवर आहेत आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून. आणि कितवे राज्यपाल आहेत तर 22वे राज्यपाल आहे. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती आहेत? 12व्या, 13व्या, 14व्या की 15व्या? तर ह्या 15व्या राष्ट्रपती म्हणून नियुक्त आहेत. भारतातल्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून यांची निवड झालेली. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? सर्वोच्च पद. पहिलं ऑप्शन पोलीस आयुक्त, दुसरं पोलीस महासंचालक, तिसरं विशेष पोलीस महानिरीक्षक, चौथं पोलीस अधीक्षक? त्याचं बरोबर उत्तर आहे पोलीस महासंचालक. तर पंचायत राजशी संबंधित प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ऑप्शन आहे सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार की BDO? त्याचं उत्तर आहे ग्रामसेवक. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये नक्की द्या
आपला प्रश्न होता कोणता, जो की तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच कमेंटमध्ये टाका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या काही सजेशन्स, कमेंट वगैरे असतील तर नक्कीच कळवा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.